संघामुळे सत्ता जरी समजा भाजपला मिळाली असली तरी भाजपचे काही नेते ते विसरू शकतात आणि त्यांना असं वाटू शकतं की ही आपलीच ताकद आहे आणि आपण आपल्या ताकदीवरती आता पुढची वाटचाल सगळी करू शकतो. अशा वेळेला काय होतं की मातृसंस्थेला म्हणजे इथे संघाला थोडीशी आपली ताकद पण काही वेळेला दाखवावी लागते, काही वेळेला कान पिळावे लागतात. त्याची अर्थात या सगळ्या गोष्टींनाही मर्यादा असतात. आता आपण जर 1924 सालची 2024ची जर आपण नुकती झालेली लोकसभेची जर निवडणूक आपण बघितली तर 14 आणि 19ला मोदींचा परफॉर्मन्स सुधारलाय. 14ला जेवढ्या जागा मिळाल्या 283-84 जे काय त्यांना बहुमत मिळालं होतं ते 303 पर्यंत गेले 19 साली. त्याच्यानंतर आता ते 240 वरती आलेत परत. आणि या निवडणुकीच्या आधी जर आपण बघितलं तर आताचे जे पक्षाध्यक्ष जे आता जाणार आहेत म्हणजे जे पी नड्डा जे आहेत, जे खरं तर आता त्यांचा कार्यकाळ जो चालू आहे तो बोनस कार्यकाळ चालू आहे, ते असं म्हटलेलं सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला आता संघाची आवश्यकता नाहीये, आम्ही स्वतःच्या ताकदीवरती करू शकतो असं त्यांना म्हणायचं होतं.